पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे वाढलेले आहेत. एकदा नव्हे तर दोनदा नव्हे तर 3 वेळा वाढलेले आहेत. आपल्यासोबत शेतकरी आहेत. आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊयात, जेणेकरून शेतकऱ्यांना ही भाववाढ परवडत आहे का? मुळात प्रश्न असा आहे की 2014 पासून 2014ला सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकारने आश्वासन दिलं होतं की पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव आम्ही कमी करू आणि त्यावेळेसचे जे असणारे बाजारभाव हे खूप जास्त आहे असा त्यांचा दावा होता. वास्तविक बघायला गेलं तर बॅरलचे जे दर आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कच्च्या तेलाचे हे त्यावेळेस हायर साईडला होते. तरीही आपल्याला 75 रुपयांनी पेट्रोल आणि 50 रुपये 55 रुपयांनी आपल्याला डिझेल मिळत होतं. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर बॅरलचे दर हे कमी झाले. मात्र त्या तुलनेमध्ये सरकारने टॅक्सेस वाढवल्यामुळं ॲक्च्युअल पेट्रोलचे आणि डिझेलचे मार्केटमधले दर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले. याचा परिणाम असा झाला की शेतकरी अडचणीत आता. गेल्या 10 दिवसापूर्वी म्हणजे 10 दिवसांपासून 3 वेळा पेट्रोलचे आणि डिझेलचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले. सध्याचा जो हंगाम आहे तो हा खरीपाची पूर्वतयारीचा हंगाम आहे. शेतीमध्ये मशागत करण्याचं काम मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये वाढलेले हे बाजारभाव आणि बऱ्याच पेट्रोल पंपावर जो इंधनाचा तुटवडा निर्माण झालेला आहे त्याचा परिणाम आणि त्याचा त्रास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. जे लोक भाडोत्री ट्रॅक्टर लावून मशागत करतात अशा शेतकऱ्यांसाठी 300 ते 400 500 रुपये प्रति एकरी मशागतीचे दर देखील वाढले आहेत. या सर्व एकंदर परिस्थितीकडे बघता आम्हाला असं वाटत आहे की सरकारने शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा हा एक नवीन फंडा आहे. सरकारने युद्ध 2.5-3 महिन्यापूर्वी सुरू झाले होते. त्याच वेळेस तेल साठवणुकीची काहीतरी तयारी करून ठेवणं अपेक्षित होतं, ज्यामुळे हे दर नियंत्रणात राहिले असते आणि शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात डिझेल मिळाले असते. आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी हे जे दरवाढ झालेली आहे याचा जाहीर निषेध करतो. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात डिझेल दिले नाही, येत्या काही दिवसात जर पेट्रोल पंपावर परत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना गर्दी जर झाली आणि शेतकऱ्यांना डिझेल खरेदी करण्यासाठी लिमिटेशन जर लावलं गेलं तर आम्ही त्याचा रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि त्याचा निषेध करू. आंदोलन देखील होणार आहेत. कॅमेरामन स्वप्नील सह रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव.